नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नॅरेटिव्हचं कथापुराण याचा तिसरा अध्याय मांडताना एक गोष्ट स्पष्ट करतो की आधीच्या 2 एपिसोडमध्ये नॅरेटिव्ह म्हणजे काय याचं मी विस्तृत वर्णन केलं. अगदी पुराण काळापासून काल परवाच्या घडामोडींपर्यंत वर्णन केलं आणि भाजपच्या नेत्यांना प्रवक्त्यांना जे काय सुनवायचं होतं ते सुनावलं. पण मला असं वाटत नाही की सामान्य माणसाला व्यवहारता नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय ते कळलं असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की अजून एकदा नॅरेटिव्हची व्याप्ती कशी असते, सुरुवात कशी असते, योजना काय असते हे जरा सविस्तरपणे आणि अगदी सामान्य आयुष्यातल्या घटनेतून समजावलं पाहिजे. मित्रांनो, मी बघितलेलं नाही, पण मी पूर्वीच्या काळात शिकार व्हायची. पूर्वीच्या काळामध्ये शिकार व्हायची. कुठच्या गावामध्ये वाघ आलाय, बिबट्या घुसलाय, तर ज्याच्याकडे बंदूक आहे असा कोणतरी सरदार वगैरे त्याची शिकार करायचा आणि त्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांचा जीव भांड्यात पडायचा की चला, तो वाघ मारला गेला, तो बिबट्या मारला गेला, तो नरभक्षक आहे. आणि अशा नाना कथा पसरलेल्या असायच्या की एकदा का त्या श्वापदाच्या तोंडाला जिवंत माणसाचं रक्त लागलं की तो चटावतो आणि दिसेल त्या माणसावर हल्ला करून माणसांना फाडून खायला लागतो वगैरे वगैरे. अशा ज्या शिकारीच्या गोष्टी आम्ही वाचलेल्या आहेत त्यामध्ये गंमत अशी की तो वाघ कुठेतरी जंगलामध्ये, शेतामध्ये, झुडपांमध्ये दडी मारून बसतो आणि त्याला शोधत गेलात तर तोच तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्याला घाबरवायचा आणि जिथे त्याची शिकार करायची ती जागासुद्धा आधी ठरलेली असते. आणि अशी जी जागा ठरलेली असते की या ठिकाणी तो पिसाळलेला वाघ किंवा बिबट्या असेल त्याला लोकांनी रान उठवायचं. पूर्वी त्याला रान उठवणं म्हणायचे. रान उठवायचं आणि त्याला कुठे दडी मारून बसला असेल त्या लपण्याच्या बिळातून गुहेतून बाहेर काढायचा आणि शिकारीच्या बंदुकीच्या टप्प्यात घेऊन यायचं. मग तो टप्प्यात आला की तो दबा धरून बसलेला शिकारी असेल तो त्याला गोळी घालायचा. हे कसं करायचं माहिती का, त्याची वर्णनं मी वाचलेली आहेत, मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही. पण जिथे कुठे असं असेल अशा ठिकाणी एक काय ते माचण बांधलं जायचं. म्हणजे थोडंसं आपण आता स्टेज म्हणतो तसं स्टेजसारखं जंगलामध्ये बांधलं जायचं की जिथे त्या वाघाला पळवून पळवून घाबरवून त्या माचणापर्यंत आणायचं. आणि त्या माचणावर शिकारी बसलेला असायचा, बंदूक धरून, दबा धरून, काय ती ठासून बंदूक भरून तयार असायचा. मग बाकीचा गाव, खेड्यापाड्यातले शेकडो लोक हातात मशाली घेऊन काय असेल ते जाळ निर्माण केला जायचा. डबे, भांडी, पत्र्याचे डबे, भांडी, थाळ्या अशा घेऊन रानात, जंगलाच्या, गावाच्या कानाकोपऱ्यातून त्या बडवून आवाज आणि तो जाळ हे बघून कुठेतरी दडून बसलेला जो वाघ असायचा तो भयभीत व्हायचा. ही श्वापदं आगीला घाबरतात, आगीच्या जवळ जात नाहीत. आणि त्यामुळे एकाच वेळेला सगळीकडून ढोल ताशे किंवा थाळ्या आणि पत्रे वाजतायत. अधिक आगीचा जाळ बघितला की सुरक्षित जागी लपून बसलेला तो बिबट्या बाहेर पडायचा आणि जीवाच्या आकांताला त्या आवाजापासून आणि त्या जाळापासून पळायला सुरुवात करायचा. तो कुठे ना कुठे कोणाला तरी दिसायचा. मग त्याला माणसांच्या घेऱ्यातून बाहेर पडू द्यायचं नाही आणि ढोल ताशे थाळ्या वाजवत आणि तो मशाली दाखवत त्याला त्या माचणापर्यंत घेऊन यायचं. याला रान उठवणं म्हणायचं. रान उठवणं म्हणजे काय की त्या बिबट्याला भयभीत करायचं
आणि त्याची शिकार होऊ शकेल अशा इप्सित स्थळी घेऊन यायचं आणि मग गोळी घालून त्याला मारलं जायचं. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो, गंमत नाही आहे. आजकाल आपण नॅरेटिव्ह म्हणतो ना, किंवा देवेंद्र फडणवीसांनी आम्ही नॅरेटिव्हमध्ये हरलो असं म्हटलं आहे. तो नॅरेटिव्ह म्हणजे रान उठवणं असतं आणि ते जे रान उठवलं गेलं ते रान उठवल्यामुळे भाजपला मतदानाच्या केंद्रावर आणून त्याची शिकार केली गेलेली आहे. पण ही शिकार करायला मदत कोणी केली याकडे पण डोळे झाक करून चालणार नाही. ते अयोध्येमध्ये सुद्धा रामाच्या त्या जन्मभूमी मंदिराची उभारणी करून भाजपला लोकांनी झिडकारलं असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्या हातात भाजप विरोधाचं कोलीत कोणी दिलं? तिथे जो कोणी भाजपचा खासदार होता, सिटिंग मेंबर होता, लल्लन सिंग, याने 400+ जागा का पाहिजेत तर आम्हाला घटना बदलायची आहे असं खुळ्यासारखं विधान करून भाजप विरोधकांच्या हाती कोलीत दिलं. पण ही गोष्ट लल्लन सिंग हा माणूस कोण आहे कोणालाही माहिती नसेल. आता ह्या चर्चा होत आहेत त्यामुळे लल्लन सिंग नावाचा माणूस हा अयोध्या फैजाबादचा खासदार होता हे लोकांना कळलं, अन्यथा लोकांना माहिती पण नव्हतं तो 2दा निवडून आला तरी. पण ज्या वेळेला निकाल उलटे आले तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि लल्लन सिंगने खुळ्यासारखं वक्तव्य केलं होतं हे समोर आलं. पण अन्यथा ते वक्तव्य कुठेतरी फैजाबादमध्ये केलेलं होतं, कुठच्या तरी गावखेड्यामध्ये केलेलं होतं, 200-300 लोकांसमोर केलेलं वक्तव्य होतं. पण त्यावरून काहूर माजलं, रान उठवलं गेलं, रान उठवलं गेलं. आणि भाजपला त्या माचणाजवळ आणलं गेलं. पण ते माचणाजवळ आणण्यासाठी निमित्त कोणी दिलं? निमित्त कोणी दिलं? आग लावली गेली पण ठिणगी कोणी टाकली तर भाजपच्याच लल्लन सिंग नावाच्या एका खासदारांनी टाकली. अर्थात लल्लन सिंग हा एकमेव खासदार नाही आहे. कर्नाटकातले अनंत हेगडे नावाचे एक खासदार, त्यांनी पण असंच अनावश्यक अशा गोष्टींची बकवास केलेली होती की भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आणि राज्यसभेत सुद्धा निर्विवाद बहुमत मिळालं की आम्हाला घटना बदलायची. या सगळ्या निवडणुकीमध्ये दलितांचा ओघ जो काँग्रेस आणि भाजप विरोधी आघाडीकडे गेला त्याचं सगळ्यात मोठं कारण जो दलित समाज प्रामुख्याने काँग्रेसपासून दुरावला होता त्याला परत काँग्रेसकडे नेण्याचं काम या नॅरेटिव्हने केलं. आणि नॅरेटिव्ह काय होतं? काँग्रेसला परत भाजपला परत तिसऱ्यांदा बहुमत मिळालं आणि 400 जागा मिळाल्या तर लोकशाही संपेल, घटनासुद्धा संपवली जाईल. भारतीय दलित समाजामध्ये जो अभिमानाचा एक चेहरा आहे त्याला जग बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतं. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण तर ज्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. त्यामुळे पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं ज्यांना अतिशय पायमल्ली करून अपमानित करून वागवण्यात आणि जगवण्यात आलं असा जो दलित समाज आहे त्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना हे त्यांच्यासाठी सगळ्यात पवित्र असं ग्रंथ आहे. त्या घटनेला आजपर्यंत अनेकदा दुरुस्त्या करून बदलण्यात आलेलं आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी घुसडण्यात आलेल्या आहेत. त्यालासुद्धा संविधान बदलणं किंवा संविधान सुधारणं, दुरुस्त करणं असंच म्हणतात. हे काम घटना दुरुस्त करण्याचं आणि घटनेची मोडतोड करण्याचं काम सर्वाधिक पहिल्यांदा कोणी केलं असेल आणि सर्वाधिक कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षानेच केलं. पण तेव्हा संविधान किती पवित्र आहे याची चर्चा पुरोगामी मंडळी करत नव्हती किंवा पुरोगाम्यांची इकोसिस्टीम त्यावर काहूर माजवत नव्हती.
पण लागोपाठ दोनदा भाजपला बहुमत मिळालं आणि तिसऱ्यांदाही मिळण्याची शक्यता आहे असं चित्र जे निर्माण झालं होतं, त्याच्याविरुद्ध उलटा हल्ला करायला कुठलंही निमित्त इंडी आघाडी किंवा पुरोगामी इकोसिस्टीमकडे नव्हतं. अशा वेळेला तो लल्लन सिंग आणि अनंत हेगडे यासारख्या लोकांनी एक ठिणगी पुरवली, एक कोलीत विरोधकांच्या हाती दिलं की 400चा आकडा कशाला पाहिजे, तर 400चा आकडा हा घटना बदलण्यासाठी आहे, घटना रद्द करण्यासाठी आहे आणि घटना रद्द झाली की लोकशाही संपवली जाईल. नॅरेटिव्ह तयार झाला मित्रांनो. अयोध्येचा खासदार एक खुळ्यासारखं वक्तव्य करतो कुठेतरी त्या अयोध्या परिसरामध्ये आणि बघता बघता अख्ख्या देशात संविधान बचाव, लोकशाही बचाव असं काहूर माजवलं जातं, वणवा पेटवला जातो. राहुल गांधी हातात ते घटनेचं पुस्तक घेऊन हलवताना दिसत होते तुम्हाला, पण त्यांच्या हातात हे निमित्त कोणी दिलं? देणारे भाजपचेच होते ना. आणि त्याचा नॅरेटिव्ह बनवला गेला. आता त्याच्याविरुद्ध काउंटर नॅरेटिव्ह म्हणजे काँग्रेस किंवा इंडी आघाडीचा जो नॅरेटिव्ह होता, त्यांनी जी अफवा आणि वावडी उडवलेली होती ती संपवायची असेल तर ती संपवण्यासाठी मुख्य प्रवाहातल्या वाहिन्या आणि मीडियापेक्षाही तुमचं समर्थन करणारे जे कोणी सोशल मीडियातले तुमचे पुरस्कर्ते आहेत त्यांना हाताशी धरणं आवश्यक होतं. त्यांना हाताशी धरणं आवश्यक होतं. कारण एक गोष्ट स्पष्ट झाली होती की ज्या मतदान केंद्रात तुमच्यावर मताची गोळी झाडणार होती तिथपर्यंत तुम्हाला खेचत नेण्यासाठी, फरफटत नेण्यासाठी काहूर माजवलेलं होतं, रान उठवलेलं होतं. ते रान उठवणाऱ्यांना पांगवणं, त्यांचं लक्ष विचलित करणं हे काम प्रवक्ते आणि नेते मुख्य माध्यमातून करू शकत नव्हते, जाहिराती देऊन करू शकत नव्हते, मोठमोठ्या सभा आणि रॅली करून ते होणार नव्हतं. तर कुठलाही गाजावाजा न करता करोडो लोकांपर्यंत पोहोचणारे जे स्मार्टफोन आहेत, सोशल मीडिया आहे, त्यातून हा हल्ला परतवला जाऊ शकत होता. आणि तो हल्ला परतवू शकणारे योद्धे तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. तो अजित भारती नावाचा कोण आहे, त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. तो काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये त्याच्या विरोधात FIR नोंदवला जातो. त्याच्या बाजूने आता भाजप उभा राहिला आहे. पण जिथे जिथे तुमची सरकारं आहेत तिथे तिथे अशा खोट्या वावड्या उडवणारे जे आहेत त्यांच्याविरुद्ध भाजपच्या सरकारांनी किती FIR दाखल केले, का नाही केले? जिथे जिथे बेधडक खोटं बोललं जात होतं त्यांची पाळंमुळं तिथल्या तिथे उखडून टाकण्यासाठी भरपूर कायदे आहेत. त्याचा वापर भाजपच्या सरकारांनी किती केला? उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जातात. गुन्हेगारी समूळ उखडून टाकण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा त्यांनी सरसकट इतका वापर केला की अशा लोकांच्या मनात, गुंडांच्या मनात दहशत निर्माण केली. वेगवेगळ्या राज्यातले भाजपचे मुख्यमंत्री आणि सरकारसुद्धा असं करू शकतात. आणि ती अगदी गुंडांसाठीच विरोधात कायद्याचं बडगा उपसला पाहिजे असं बिलकुल नाही. तुमच्या विरुद्ध जे लोक नॅरेटिव्ह निर्माण करतात, दादांत खोटा नॅरेटिव्ह निर्माण करतात, त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली आहे? निवडणूक आयोगाने मिड डेला तात्काळ नोटीस पाठवली, पण निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये फरक आहे. निवडणूक आयोग आपल्यावर फौजदारी खटला भरू शकतो हे लक्षात आल्यावर विनाविलंब मिड डे सारख्या दैनिकाने
शरणागती पत्करली, गुडघे टेकले आणि माफी मागून टाकली. पण दरम्यान व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. दुसरा नॅरेटिव्ह तयार झाला, EVMचं भूत बाहेर आलं. मुद्दा असा आहे की जे काही आपलं संविधान बदलणार, लोकशाहीचा गळा घोटणार, हा जो नॅरेटिव्ह मुख्य मीडियापेक्षाही अशा सोशल मीडियातून अधिक लोकांपर्यंत पोचवला गेला. त्यावरचा हल्ला पिटाळून लावायचा असेल तर सोशल मीडियात भाजपचा जो IT सेल आहे तेवढा पुरेसा नाही आहे. त्यापेक्षाही भाजपचा समर्थक पण भाजप संघटनेत नसलेले शेकडो हजारो लोक आहेत. त्यांच्या हातात कोलीत देणं भाजपने आवश्यक होतं. 8,500 रुपये जून महिन्यात प्रत्येक गरिबाला खात्यात डायरेक्ट मिळणार, या ज्या थापा मारल्या जात होत्या त्या उघडं पाडण्याचं काम IT सेलने किती केलं. टिंगल उडवणं वेगळं असतं, पण नॅरेटिव्ह सेट करायचा असेल तर तो सेट करण्याचं काम तुमचे समर्थक असलेले शेकडो हजारो यूट्यूबर्स आहेत. त्यांना भाजपने जवळ घेतलं असतं, समजावलं असतं, त्यांच्याकडे आपला नॅरेटिव्ह पोचवला असता तर काय झालं असतं. पण त्यांना नॅरेटिव्ह सेट करायला मदतीला घ्यायचे, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या विरोधात बातम्या लिहिणारे आहेत त्यांना ढाब्यावर घेऊन जात राहिलात. तुम्ही त्यांना चहा पाणी प्यायला बोलवलं. बावनकुळेंचं हे वक्तव्य लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्या विरोधात बोलतील त्यांना चुचकारा, आणि ते चुचकारण्यात तुमची लढाई लंगडी होत गेली. तुमच्या वतीने लढणारे, तुमच्याशी, तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी, तुमच्या आयडिओलॉजीशी एक निष्ठा ठेवणारे जे आहेत त्यांना बळ देण्याचं काम झालंच नाही. पण जे तुमच्यावर हल्ले करवतात किंवा करतात त्यांना चुचकारण्यात भाजप रममाण झाला होता. तिथे भाजपने पराभवाला आमंत्रण दिलेलं होतं. कारण नेत्यांना किती प्रसिद्धी मिळते ही दुय्यम गोष्ट आहे. त्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्याला जागृत करून, प्रोत्साहित करून लढाईच्या मैदानात आणण्याचं काम सोशल मीडिया करू शकतो. त्याला धीर देणारे जे हजारो सोशल मीडियातले तुमचे समर्थक आहेत त्यांना बळ देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. माझ्याकडे जी माहिती आहे की अनेकांना पॅकेजेस दिली गेली जे हिरिरीने भाजपच्या खोड्या काढतात, भाजपच्या त्रुटी दाखवतात, त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण जे तुमच्या वतीने एकाकी लढाई लढतात त्यांना बळ देण्यासाठी कुठचीही पावलं उचलली गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे तुमचा कार्यकर्ता तुमचा नॅरेटिव्ह घेऊन पुढे जाऊ शकला नाही. पण समोरच्यांनी जो एक फेक नॅरेटिव्ह निर्माण केला होता त्या फेक नॅरेटिव्हमध्ये भाजपचाच कार्यकर्ता, समर्थक कन्फ्यूज होत गेला. त्याची दिशाभूल करण्यात विरोधकांचा नॅरेटिव्ह सक्सेसफुल झाला. कारण आपला नॅरेटिव्ह सेट करणं हे आपल्या समर्थकांकडून होऊ शकेल, आपल्या विरोधकांकडून होऊ शकणार नाही. याचं भान भाजपच्या राज्यातल्या आणि देशातल्या नेतृत्वाला नव्हतं. 2014 आणि 2019 या 2 लोकसभेच्या निवडणुका भाजपने जबरदस्त लढवल्या आणि जिंकल्या. त्यामध्ये फक्त भाजपच्या IT सेलचाच वाटा नव्हता. त्यामध्ये भाजपच्या संघटनेत नसलेले, भाजपच्या IT सेलमध्ये नसलेले हजारोने लाखो लोक आहेत ज्यांनी आपापल्या परीने सोशल मीडियातून भाजपकडे मतदार वळावा यासाठी प्रयत्न केले होते. कारण त्यांनी भाजपचा नॅरेटिव्ह स्वीकारला होता आणि तो नॅरेटिव्ह भाजपच्या फक्त IT सेलने दिलेला नव्हता, तर भाजपच्या बाजूने
आयडिओलॉजी म्हणून उभे असणारे पक्षाच्या बाहेरचे हजारो लाखो लोक आहेत, ते यावेळेला कन्फ्यूज होते, गोंधळलेले होते. कारण तुम्ही तुमच्या विरोधकांनाच उचकारत बसला होता आणि तुमच्या पाठीराख्यांकडे तुम्हीच पाठ फिरवलेली होती आणि म्हणून तुमचा नॅरेटिव्ह पुढे जाऊ शकला नाही. अवघे 3 महिने उरलेत विधानसभा निवडणुकीला. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांसकट भाजपच्या सगळ्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी, आपले समर्थक असलेले, आपल्याशी बांधील नसलेले पण आपल्या वैचारिक भूमिकेशी बांधील असलेले आणि संकटात आपल्या मदतीला धावून येणारे, जे विस्कटलेले, अलिप्त राहिलेले असे शेकडो भाजप समर्थक आहेत, त्यांचा शोध घ्या, त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचा प्रयत्न करा, तर तुमचा नॅरेटिव्ह सेट केला जाऊ शकेल आणि तुमच्या विरोधातला नॅरेटिव्ह हेच विखुरलेले तुमचे समर्थक हाणून पाडू शकतील. पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही वेगळं सांगेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.